हाय स्टुडंट्स, आय एम CS संतोष राजकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण 11th OCM चा जो फर्स्ट चॅप्टर आहे, इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेस, तो चॅप्टर पाहत आहोत. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज या पॉइंटवरती आपलं डिस्कशन चालू आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्री म्हणजे काय आणि इंडस्ट्रीचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉमर्स म्हणजे काय आणि कॉमर्सचं क्लासिफिकेशन कसं होतं हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. सो बिझनेस म्हटलं की त्याचे दोन पार्ट पडतात. हे कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. इंडस्ट्री एक पार्ट आणि कॉमर्स दुसरा पार्ट. इंडस्ट्री पॉइंटचं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. आज आपण कॉमर्स म्हणजे काय आणि कॉमर्सचं क्लासिफिकेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. Commerce is that part of business activity which is concerned with distribution of goods and service produced by industry. Commerce म्हणजे काय? Commerce is that part of business activity which is concerned with distribution of goods and service produced by industry. Commerce म्हणजे बिझनेस ऍक्टिव्हिटीचा असा भाग आहे, that part of business activity which is concerned with distribution of goods and services produced by industry. इंडस्ट्री म्हणजे काय आपण बघितलं होतं. तर इंडस्ट्री म्हणजे काय, तर जिथं वस्तू किंवा सेवा तयार केल्या जातात, गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन केलं जातं. सो इंडस्ट्रीमध्ये ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केलं जातात, त्यांचं प्रोडक्शन केलं जातं, त्या सेवा किंवा त्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कॉमर्सचं असतं. सो बघा, आता बिझनेस म्हणजे काय आपल्याला क्लिअर कट पिक्चर मिळालेलं आहे. बिझनेसचे दोन पार्ट पडतात. एक पार्ट म्हणजे इंडस्ट्री, जिथं ती वस्तू तयार केली जाते, आणि दुसरा पार्ट म्हणजे कॉमर्स, तिथं ती वस्तू कन्झ्युमर पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. इंडस्ट्रीमध्ये फक्त वस्तू तयार केली जाते, पोहोचवण्याचं काम केलं जात नाही. आणि कॉमर्समध्ये वस्तू तयार करण्याचं काम केलं जात नाही, तर फक्त पोहोचवण्याचं तयार केलं जातं. ज्या वस्तू इंडस्ट्रीमध्ये तयार केल्या जातात त्या फक्त पोहोचवण्याचं काम कॉमर्समध्ये केलं जातं. म्हणून कॉमर्सला म्हटलं जातं इट इज दॅट पार्ट ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी विच इज कन्सर्न्ड विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड बाय इंडस्ट्री. सो इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या गोष्टी तयार होतात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कॉमर्सचं असतं. It includes all those activities are essential for maintaining a free and uninterrupted flow of goods. याच्यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी, ज्या काय ऍक्टिव्हिटी आपल्याला लागतात, तो फ्री फ्लो, कस्टमर पर्यंत फ्लो मेंटेन करण्यासाठी ज्या काय ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आता कॉमर्समध्ये येतात. एकदा का इंडस्ट्रीमध्ये वस्तू तयार झाली, तिथून ती कस्टमर पर्यंत अनइंटरप्टेड म्हणजे न थांबता, न अडखळता त्या वस्तूंचा फ्लो कंटिन्युअसली कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं असतं, तर ते कॉमर्स असतं. असं होतं का हो कधी की अचानक आपल्याला दुकानामध्ये जातो, साखरच मिळत नाही, साखरेचा तुटवडा निर्माण झालाय, साखर मिळतच नाही, टी पावडर किंवा चहा पावडर मिळतच नाहीये, किंवा बाथ सोपच मिळायच्या बंद झालेत. असं होत नसतं. कंटिन्युअसली फ्लो आपल्यापर्यंत येत राहतो. तुम्ही ज्या ज्या वेळेला जाता त्या त्या वेळेला तुमच्या गरजेनुसार ती वस्तू तुमच्यासाठी दुकानामध्ये अवेलेबल असते, आणि ही अवेलेबल तुमच्यासाठी करून देण्याचं काम कोण करत असतं, तर कॉमर्स करत असतं. कॉमर्स ब्रिजेस द गॅप बिटवीन प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स बाय एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर मनी ऑन मनीज वर्थ. कॉमर्स काय करत असतं, तर प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स हे दोन पार्ट आहेत. प्रोड्युसर्स म्हणजे जे लोक वस्तू तयार करतात, आणि कन्झ्युमर म्हणजे जे ऍक्च्युअली त्या वस्तू घेतात, यूज करतात. सो कॉमर्स काय करत असतं, तर प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स याच्यामधला दुवा असतो, ब्रिज. प्रोड्युसर्स एका ठिकाणी असतो, कन्झ्युमर दुसऱ्या ठिकाणी असतो. आता प्रोड्युसर्सने किती वस्तू तयार केल्या आणि त्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचल्याच नाहीत, तर काय करायचं. सो प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स याच्यामधला जो गॅप आहे, तो गॅप फिल करण्याचं काम कोण करत असतं, तर कॉमर्स करतं. कसं गॅप फिल करण्याचं काम केलं जातं, तर प्रोड्युसर्स कडून ज्या वस्तू मिळतात त्या कन्झ्युमरला दिल्या जातात, आणि कन्झ्युमर कडून पैसे घेतले जातात. सो पैशाच्या बदल्यात वस्तूंचं देवाणघेवाण करण्याचं काम हे कॉमर्सचं असतं.
पैशाच्या बदल्यात बेसिकली वस्तूंची देवाणघेवाण करणे हे काम कॉमर्सचं असतं. त्याच्यामुळं प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर मधला गॅप फील होत असतो. सो कॉमर्स हा कन्झ्युमर आणि प्रोड्युसर्स मधला दुवा असतो. कॉमर्स इज फर्दर डिवायडेड इन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. आता कॉमर्सचं आपल्याला फर्दर एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. सो कॉमर्स म्हणजे काय? इट इज अ that economic activity. Commerce is that economic activity which is concerned with distribution of goods and services produced by industry. इंडस्ट्री ज्या वस्तू तयार करते त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या ऍक्टिव्हिटी मधून होतं तिला कॉमर्स असं म्हणतात. मग ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी असतील त्या सगळ्यांना मिळून कॉमर्स म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट असू द्या, त्याच्यामध्ये बँकिंग असू द्या, त्याच्यामध्ये इन्शुरन्स असू द्या, सगळ्यांना मिळून कॉमर्स म्हटलं जातं. जे जे ऍक्टिव्हिटी मदत करते प्रोड्युसर पासून वस्तू घेऊन कन्झ्युमर पर्यंत पोहोचवायला ज्या ज्या ऍक्टिव्हिटीची मदत होतीये त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला कॉमर्स असं म्हटलं जातं. आता इथं वस्तू तयार करण्याचा संबंध नाही. वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या काय कृती कराव्या लागतात, ज्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात त्या सर्वांना एकत्रितपणे कॉमर्स असं म्हटलं जातं. आता कॉमर्सचं क्लासिफिकेशन पाहूया. कॉमर्स इज फर्दर डिवायडेड इन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. कॉमर्सचं 2 पार्ट मध्ये डिव्हिजन होतं. पहिलं ट्रेड आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड. ट्रेड म्हणजे व्यापार. कॉमर्सचे 2 पार्ट आहेत, एक व्यापार आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे व्यापाराला पूरक अशा सेवा. व्यापार करण्यासाठी ज्या अजून सपोर्ट सर्व्हिसेस लागतात, पूरक सेवा लागतात, तो एक प्रकार आणि मुख्य व्यापार असं एक प्रकार. सो कॉमर्सचे 2 भाग पडतात, ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. एक व्यापार आणि एक व्यापार पूरक सेवा. आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ट्रेड. व्हॉट इज मीन बाय ट्रेड? ट्रेड डिनोट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सिंपल आहे एकदम. ट्रेड म्हणजे काय? बाईंग अँड सेलिंग ऑफ सर्व्हिसेस. वस्तू किंवा सेवाची देवाणघेवाण करणं अगेन्स्ट एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. पैशाच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण करणं म्हणजे ट्रेड करणं. ट्रेड करणं म्हणजे काय? तर वस्तू द्यायची, वस्तू घ्यायची, पैशाच्या बदल्यात ती देवाणघेवाण करायचं, त्याला ट्रेड म्हणायचं. फुकट किंवा समाजसेवा घडण्याच्या हेतूने जर तुम्ही काही देवाणघेवाण करत असाल तर त्याला ट्रेड म्हटलं नाही जात. ट्रेड कशाला म्हटलं जातं? एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर मनी ऑर मनीज वर्थ. पैसे किंवा पैशांमध्ये मोबदला. त्याच्यासाठी जर तुम्ही सेवा किंवा वस्तूंची देवाणघेवाण करत असाल तर त्याला ट्रेड म्हटलं जातं. सो एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अगेन्स्ट मनी ऑर मनीज वर्थ इज कॉल्ड एज अ ट्रेड. ट्रेड इज अन एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ मनी ऑर मनीज वर्थ. ट्रेड म्हणजे काय असतं? पैसे किंवा पैशाच्या स्वरूपात व्यक्त होणाऱ्या मोबदल्याच्या बदल्यात जर आपण वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण करत असू तर त्याला ट्रेड असं म्हटलं जातं. गुड्स आर मेड अवेलेबल टू कन्झ्युमर इन डिफरंट मार्केट्स. या ट्रेडमुळे काय होतं? तुम्ही तुमच्या जवळ असलेलं जे कोणतं मार्केट असेल त्या मार्केटमध्ये प्रोड्युसर्सने तयार केलेल्या वस्तू तुमच्यासाठी अवेलेबल करून दिल्या जातात. गुड्स आर मेड अवेलेबल टू कन्झ्युमर्स इन डिफरंट मार्केट्स. ट्रेड फॅसिलिटेट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप अँड पोझिशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम सेलर टू बायर. ट्रेडमुळे काय होतं? वस्तूचं पोझिशन किंवा वस्तूची मालकी. ट्रेड फॅसिलिटेट टू ट्रान्सफर ओनरशिप. ओनरशिप म्हणजे मालकी आहे आणि पोझिशन. ओनरशिप अँड पोझिशन. कुणाच्या ताब्यात ती वस्तू आहे त्याला पोझिशन म्हटलं जातं. सो जोपर्यंत वस्तू विकत नाही तोपर्यंत मालकी पण व्यापाराची असते आणि ती व्यापाराच्या ताब्यात असते. आणि ज्यावेळेस आपण ती वस्तू विकत घेतो त्यावेळेस त्या वस्तूवरती मालकी पण आपली होती आणि ताबा पण आपला होतो. सो ओनरशिप म्हणजे मालकी, पोझिशन म्हणजे ताबा. सो ट्रेड कशासाठी मदत करतं? ट्रेड फॅसिलिटेट टू ट्रान्सफर ओनरशिप अँड पोझिशन ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेडमुळे काय होतं? हे गुड्सची जी मालकी आहे, गुड्स अँड सर्व्हिसेसची मालकी आणि ताबा ट्रान्सफर करायला मदत होते बिटवीन सेलर टू बायर. विकणारा आणि विकत घेणारा, विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये वस्तूंची मालकी आणि ताबा हस्तांतरणाला
ट्रेडची नेहमी मदत होत असते. आता ट्रेडचं आपण फर्दर क्लासिफिकेशन पाहणार आहोत. ट्रेड इज फर्दर क्लासिफाईड ॲज होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. ट्रेडचं 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन होतं. त्याचं 2 ब्रॉड कॅटेगरीज मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. एक होम ट्रेड आणि एक फॉरेन ट्रेड. एक देशांतर्गत व्यापार आणि 2 देशामध्ये होणारा व्यापार. होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. पहिल्यांदा आपण होम ट्रेड म्हणजे काय पाहूया. होम ट्रेडचे प्रकार डिस्कस करूया आणि मग फॉरेन ट्रेड आणि फॉरेन ट्रेडचे प्रकार डिस्कस करूया. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत होम ट्रेड. In this trade, buying and selling of goods and services take place within the geographical boundaries of country. जेव्हा कोणत्याही कंट्रीच्या ज्या जिओग्राफिकल बाउंड्रीज आहेत, त्या देशाच्या ज्या सीमा आहेत, त्या सीमांच्या मध्ये, देशाच्या सीमेच्या आतमध्ये जर गुड्स अँड सर्व्हिसेसचं एक्सचेंज होत असेल तर त्याला म्हटलं जातं होम ट्रेड. When buying and selling of goods and services takes place within the geographical boundaries of a country. कंट्रीच्या जिओग्राफिकल बाउंड्रीज आहेत, कंट्रीच्या ज्या सीमा आहेत, त्याच्यामध्ये जर वस्तूंचं बाईंग आणि सेलिंग होत असेल, तिथं जर व्यापार अस्तित्वात येत असेल तर त्याला म्हटलं जातं होम ट्रेड. होम ट्रेड इज बेसिकली बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. जेव्हा देशातल्या देशामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते, वस्तू विकल्या जातात, त्याला होम ट्रेड म्हटलं जातं. महत्वाचा निकष काय आहे. देशाच्या ज्या सीमा आहेत त्या सीमेच्या आतमध्ये वस्तूंची देवाणघेवाण, वस्तूंची खरेदी विक्री व्हायला पाहिजे. त्या सीमेच्या बाहेर जायला नाही पाहिजे. विदिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. देशाच्या सीमेच्या आतमध्ये वस्तूची देवाणघेवाण, त्याला म्हणणार आपण होम ट्रेड. आता होम ट्रेड म्हणजे काय समजलं. देशांच्या सीमेच्या आतमध्ये जर वस्तूंची देवाणघेवाण होत असेल तर त्याला होम ट्रेड म्हटलं जातं. मग होम ट्रेडचे कोणकोणते प्रकार पडतात. होम ट्रेडचे परत 2 प्रकार पडतात. बघा, होम ट्रेडचे परत 2 प्रकार पडतात. होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. मराठीमध्ये होलसेल ट्रेडला म्हटलं जातं घाऊक व्यापार आणि रिटेल ट्रेडला म्हटलं जातं किरकोळ व्यापार. घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणात व्यापार करायचा, त्याला म्हणणार तुम्ही होलसेल ट्रेड. तुमचा व्यापार जर मोठ्या प्रमाणात चालत असेल तर त्याला म्हणायचं होलसेल ट्रेड. तुम्ही जर छोट्या प्रमाणात व्यापार करत असाल तर त्याला म्हणायचं रिटेल ट्रेड. सो आपण कॉमर्सचं क्लासिफिकेशन पाहत आहोत. कॉमर्सचं क्लासिफिकेशन 2 ब्रॉड कॅटेगरीज मध्ये झालं. ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. ट्रेडचं परत क्लासिफिकेशन झालं होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड मध्ये. होम ट्रेड का म्हणजे काय ते बघितलं. आता होम ट्रेडचं परत क्लासिफिकेशन होत आहे होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड मध्ये. आता होलसेल ट्रेड म्हणजे काय पाहूया. इन होलसेल ट्रेड गुड्स आर परचेस्ड अँड सोल्ड इन बल्क. बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात. जेव्हा वस्तूंची देवाणघेवाण ही बल्क मध्ये केली जाते. इन होलसेल ट्रेड गुड्स अँड सर्व्हिसेस आर बॉट अँड सोल्ड इन बल्क. जेव्हा मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी किंवा विक्री होत असते त्याला होलसेल ट्रेड म्हणायचं. 1 किलो, आता समजा साखरेचं उदाहरण घेतलं तर 1 किलो 2 किलो नाही, 500 किलो, 1000 किलो, 5000 किलो, 10,000 किलो अशी साखरेची खरेदी आणि विक्री ज्यावेळेस होते त्याला म्हणायचं होलसेल ट्रेड. वस्तूंची खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा खरेदी विक्री केली जाते त्याला होलसेल ट्रेड असं म्हणतात. होलसेलर परचेस इन लार्ज क्वांटिटीज फ्रॉम प्रोड्युसर्स अँड सेल इन स्मॉल क्वांटिटीज टू द रिटेलर. होलसेलर हे होलसेल ट्रेड कोण करत असतो त्या व्यक्तीला होलसेलर म्हटलं जातं. जो ट्रेडर, जो व्यापारी होलसेल ट्रेड करतो त्याला होलसेलर असं म्हटलं जातं. घाऊक व्यापारी, मोठा व्यापारी. सो हा होलसेलर काय करतो तर वस्तूचा जो प्रोड्युसर आहे, जो वस्तू ऍक्च्युली तयार करतोय, त्याच्याकडून फार मोठ्या प्रमाणात ही परचेस गुड्स फ्रॉम प्रोड्युसर इन लार्ज क्वांटिटी अँड सेल इट टू रिटेलर इन स्मॉल क्वांटिटी. सो होलसेलर म्हणजे कोण. असा विक्रेता जो वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करतो त्याला होलसेलर म्हटलं जातं. मग रिटेलर म्हणजे कोण.
जो विक्रेता किरकोळ प्रमाणात किलोमध्ये, अर्धा किलोमध्ये वस्तूंची विक्री करतो किंवा नगांमध्ये 1, 2, 3 अशा छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जेव्हा डायरेक्ट कस्टमरला विक्री करत असतो त्याला रिटेलर असं म्हटलं जातं. जो विक्रेता छोट्या छोट्या प्रमाणात डायरेक्ट कस्टमरला वस्तू विकतो त्याला रिटेलर म्हटलं जातं. सो होलसेलर काय करत असतो, होलसेलर जो वस्तू तयार करणारा प्रोड्युसर आहे त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात वस्तू घेतो आणि जो रिटेलर आहे त्याला छोट्या छोट्या त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्या वस्तू विकत असतो. ही इज द लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर. होलसेलर कोण असतो, तो दुवा असतो, तो लिंक असतो बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर. बऱ्याच वेळेला रिटेलर डायरेक्ट प्रोड्युसरकडे जाऊ शकत नाही कारण तो तेवढ्या जास्त प्रमाणात वस्तूच घेत नाही, तो छोट्या प्रमाणात वस्तू घेत असतो. सो प्रोड्युसर आणि रिटेलर मधली लिंक बनण्याचं काम हे होलसेलरचं असतं. सो वेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर purchased and sold in large quantity, bulk quantity, it is called as a wholesale trade. Wholesale trader buy the goods from producer, sell it to retailer. Wholesaler काय करत असतो, प्रोड्युसर कडून वस्तू घेतो आणि रिटेलरला तो विकत असतो. बेसिकली होलसेलर इज अ लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर. प्रोड्युसर अँड रिटेलर मधला दुवा लिंक हा होलसेलर असतो. आता आपण पाहणार आहोत रिटेल ट्रेड, दुसरा प्रकार. रिटेल ट्रेड इज अ बिझनेस ऍक्टिव्हिटी असोसिएटेड विथ द सेल ऑफ गुड्स टू द फायनल कन्झ्युमर. जेव्हा वस्तू फायनल कन्झ्युमरला म्हणजे तिथून पुढे दुसऱ्याला विकल्या जात नाहीत, जो कन्झ्युमर त्या वस्तू डायरेक्ट स्वतःसाठी वापरणार असतो त्याला फायनल कन्झ्युमर मानलं जातं. सो जेव्हा वस्तू फायनल कन्झ्युमरला विकल्या जातात तेव्हा त्या ऍक्टिव्हिटीला रिटेल ट्रेड असं म्हटलं जातं. रिटेल ट्रेड इज अ बिझनेस ऍक्टिव्हिटी असोसिएटेड विथ अ सेल ऑफ गुड्स टू द फायनल कन्झ्युमर. जेव्हा गुड्स किंवा सर्व्हिसेस हे फायनल कन्झ्युमरला विकल्या जातात ते अजून तिथून पुढे तिसरीकडे ट्रान्सफर केले जात नाहीत त्याला रिटेल ट्रेड असं म्हटलं जातं. A retailer is the one who purchase from wholesaler or sometimes directly from producer and sell in the smaller quantities to the final consumer. Retailer कोण असतो? Retailer is the person who purchase the goods from wholesaler or sometimes maybe from producers. Retailer म्हणजे असा माणूस असतो जो बऱ्याच वेळेला होलसेलर कडून, जे होलसेल ट्रेड बघितलं होतं आपण, त्या होलसेलर कडून तो वस्तू घेतं आणि स्मॉल अतिशय छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये तो डायरेक्ट कन्झ्युमरला विकत असतो. सो रिटेलर बऱ्याच वेळेला होलसेलर कडून वस्तू घेतो पण कधी कधी तो प्रोड्युसर कडून पण वस्तू घेऊ शकतो. रिटेलर इज द लिंक बिटवीन होलसेलर और समटाइम्स मॅन्युफॅक्चरर टू अल्टिमेट कन्झ्युमर. जसा होलसेलर हा लिंक असतो बिटवीन प्रोड्युसर अँड रिटेलर, तसं रिटेलर वर्क ऍज अ लिंक बिटवीन होलसेलर और प्रोड्युसर अँड अल्टिमेट कन्झ्युमर. कन्झ्युमर, होलसेलर किंवा प्रोड्युसर यांच्यामधला दुवा कोण असतं तर तो रिटेलर असतो. आलं लक्षात? सो होम ट्रेडचे दोन भाग पडतायत, एक होलसेल ट्रेड आणि एक रिटेल ट्रेड. वेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर परचेस्ड and sold in large quantity, in bulk quantity, it is called as a wholesale trade. And when goods or services are sold in smaller quantity directly to ultimate consumer, it is called as retail trade. जेव्हा छोट्या छोट्या क्वांटिटी मध्ये डायरेक्ट कन्झ्युमरला वस्तू विकल्या जातात त्याला रिटेल ट्रेड असं म्हटलं जातं. सो ट्रेडचं दोन क्लासिफिकेशन होते, होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. होम ट्रेडचे परत दोन भाग पडले, होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड, ते आता डिस्कस झालं आपलं. आता आपण फॉरेन ट्रेड म्हणजे काय आणि फॉरेन ट्रेडचं बायफर्केशन कसं होतं ते डिस्कस करणार आहोत. वेन ट्रेड टेक्स प्लेस बिटवीन डिफरंट कंट्रीज इट इज नोन ऍज फॉरेन ट्रेड. जेव्हा दोन वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रेड एक्झिस्टन्स मध्ये येतो, जेव्हा दोन देशांमध्ये व्यापार होतो त्याला फॉरेन ट्रेड म्हटलं जातं. वेन ट्रेड टेक प्लेस बिटवीन डिफरंट कंट्रीज इट इज कॉल्ड ऍज फॉरेन ट्रेड. बघा, जेव्हा बाईंग अँड सेलिंग टेकिंग प्लेस विदिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री, जेव्हा देशाच्या सीमेमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला होम ट्रेड म्हटलं जातं. परंतु आता बाईंग अँड सेलिंग तर होतंय पण ते दोन देशांमध्ये होतंय. वेन ट्रेडिंग टेक प्लेस, वेन बाईंग अँड सेलिंग इज टेक्स प्लेस बिटवीन डिफरंट कंट्रीज, वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा
वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला फॉरेन ट्रेड असं म्हटलं जातं. When boundaries of two countries are crossed, then different currencies are used. It is further divided as. सो महत्वाचा मुद्दा एक आपला फॉरेन ट्रेडच्या बाबतीत लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा दोन वेगवेगळे देश एकत्र येतात तेव्हा फॉरेन ट्रेडमध्ये वेगवेगळ्या करन्सीज इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. कारण दोन वेगवेगळे देश आहेत. इंडिया आहे, युएस आहे. इंडियाचे सगळे ट्रान्झॅक्शन रुपीज मध्ये होतात, युएसचे सगळे ट्रान्झॅक्शन डॉलरमध्ये होतात. सो जेव्हा दोन वेगवेगळे कंट्रीज ट्रेडमध्ये एकत्र येतात तेव्हा वेगवेगळ्या करन्सीज एक्सचेंज केल्या जाऊ शकतात. होम ट्रेडच्या बाबतीत नाही. होम ट्रेड विदिन जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री येत असल्यामुळं आपल्या ज्या त्या देशाची जी करन्सी आहे त्या करन्सीमध्येच तो ट्रेड एक्झिस्ट होतो. फॉर एक्झाम्पल इंडियाचं एक्झाम्पल घ्यायचं, भारताचं एक्झाम्पल घ्यायचं तर भारतामध्ये कुठेही गेला कोणत्याही वस्तूचा कशा स्वरूपाचा व्यवहार केला तर तो फक्त रुपीज आणि रुपीज मध्येच होणार. आता फॉरेन ट्रेडचं क्लासिफिकेशन पाहूया. फॉरेन ट्रेडचे 3 कॅटेगरीज पडतात: इम्पोर्ट, एक्सपोर्ट, इंटरपोर्ट किंवा रिएक्सपोर्ट. इम्पोर्ट, एक्सपोर्ट, इंटरपोर्ट किंवा रिएक्सपोर्ट. आता वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. इम्पोर्ट ट्रेड. When goods and services are purchased from another country, it is called as a import trade. इम्पोर्ट कधी म्हटलं जातं? जेव्हा आपण भारताचे नागरिक आपण दुसऱ्या देशाकडून काही गुड्स घेणार किंवा सर्व्हिसेस घेणार त्याला इम्पोर्ट असं म्हटलं जातं. वेन वी परचेस्ड गुड्स ऑर सर्व्हिसेस फ्रॉम अनदर कंट्री इट इज कॉल्ड ऍज इम्पोर्ट ट्रेड. बघा काय होत आहे, आपण वस्तू किंवा सेवा दुसऱ्या देशाकडून मागवतोय. वी आर परचेसिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस फ्रॉम अनदर कंट्री. सो जेव्हा वस्तू किंवा सेवा दुसऱ्या कंट्रीपासून कडून मागवल्या जातात त्याला म्हटलं जातं इम्पोर्ट ट्रेड. नेक्स्ट, एक्सपोर्ट ट्रेड. When goods and services are sold to foreign buyers, then it is called as export trade. जेव्हा आता गुड्स अँड सर्व्हिसेस परदेशातल्या नागरिकांना विकले जातात. When goods or services are sold to foreign buyers, विदेशातल्या नागरिकांना जेव्हा आपण वस्तू विकतो त्याला एक्सपोर्ट असं म्हटलं जातं. When goods or services are sold to foreign buyers, it is called as export. ओके. परदेशातल्या नागरिकांना आपल्याकडच्या काही वस्तूंची गरज असते मग आपण त्यांना विकतो त्याला म्हटलं जातं एक्सपोर्ट. सो इफ इंडियन पर्सन परचेस गुड्स फ्रॉम फॉरेन कंट्री इट इज कॉल्ड ऍज इम्पोर्ट अँड इफ इंडियन पर्सन सोल्ड गुड्स टू फॉरेन बायर्स इट इज कॉल्ड ऍज एक्सपोर्ट. जेव्हा भारतातला माणूस दुसऱ्या देशातल्या माणसांकडून वस्तू विकत घेतो त्याला म्हटलं जातं इम्पोर्ट आणि जेव्हा भारतातला माणूस दुसऱ्या देशातल्या व्यक्तींना वस्तू विकतो त्याला म्हटलं जातं एक्सपोर्ट. आता तिसरी इंटरेस्टिंग टर्म आहे इंटरपोर्ट. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ट्रेड. इंटरपोर्ट किंवा रिएक्सपोर्ट म्हणजे काय असतं तर ते कॉम्बिनेशन असतं. कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही म्हणाल काय तर सेम टाइम इम्पोर्ट पण होत असतं आणि एक्सपोर्ट पण होत असतं. ते दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. इम्पोर्ट पण असतं आणि एक्सपोर्ट पण असतं. इट इन्व्हॉल्व इम्पोर्टिंग द गुड्स फ्रॉम वन कंट्री अँड रिसेलिंग दिस गुड्स टू अनदर कंट्री. इंटरपोर्ट मध्ये काय होत असतं आपल्याला ज्या वस्तू विकायच्या त्या आपल्याकडे नसतात. ओके. मला एक एक्स कमोडिटी विकायची आहे ती आपल्या इंडियामध्ये तयारच होत नाही. मला ती विकायची जपान मधल्या एका माणसाला आपल्याकडे तयार होत नाही मग मी युएस मधल्या एका माणसाकडून विकत घेतो. सो बघा आता काय होतंय मला जपान मधल्या माणसाला एक वस्तू विकायची आहे पण ती वस्तू इंडियामध्ये नाही तयार होत आहे. मला ती दुसऱ्या कंट्रीकडून इम्पोर्ट करून घेऊन त्याला विकायची आहे. मग मी पहिल्यांदा काय करतो मी दुसऱ्या कंट्रीकडून ती गोष्ट इम्पोर्ट करतो. दुसऱ्या कंट्रीतल्या नागरिकाकडून ती गोष्ट इम्पोर्ट करतो. सो आय परचेस दॅट गुड्स फ्रॉम पर्सन हु इज लिव्हिंग इन अनदर कंट्री. सो दॅट इज कॉल्ड ऍज अ इम्पोर्ट. सो ती मी माझ्याकडे मागवतो आणि माझ्याकडे मागवली की लगेच ती गोष्ट मी आय सेल इट टू पर्सन लिव्हिंग इन अनदर कंट्री. जपानमध्ये जो माणूस राहणार आहे त्या माणसाला ती वस्तू विकून टाकतो. सो इंटरपोर्ट किंवा रिएक्सपोर्ट म्हणजे काय तर बाहेरच्या देशाकडून वस्तू घ्यायची आणि ती अजून तिसऱ्या देशातल्या लोकांना विकून टाकायची. दॅट इज कॉल्ड ऍज इंटरपोर्ट किंवा रिएक्सपोर्ट. आपल्या देशामध्ये ती वस्तूच तयार होत नाही.
आपण ती वस्तू एका एक्स पर्सनला विकतोय. समजा जपानमध्ये एक्स कस्टमर आहे, त्याला आपल्याला एक कमोडिटी विकायची आहे, पण ती इंडियामध्ये तयारच होत नाही. मग आपण काय करतो, युएस मधून ती कमोडिटी किंवा ती गुड इम्पोर्ट करतो आणि जपान मधल्या त्या माणसाला विकून टाकतो. तर व्हॉट इज हॅपनिंग नाऊ, वी आर इम्पोर्टिंग द गुड्स फ्रॉम युएस, वी आर परचेसिंग द गुड्स फ्रॉम युएस अँड वी आर सेलिंग इट टू जपान. सो होतं काय, युएस कडून आपण वस्तू घेतोय आणि जपानला विकतोय. सो युएस कडून वस्तू घेतोय म्हणून त्याला म्हणणार इम्पोर्ट आणि जपानला विकतोय तो झाला एक्सपोर्ट. सो ज्यावेळेस इंटरपोर्ट येतं, इंटरपोर्ट ट्रेड हा अस्तित्वात येतो, त्यावेळेस इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं कॉम्बिनेशन ते असतं, कारण वस्तू मागवली जाते आणि नंतर ती दुसऱ्या देशाला विकली जाते. सो अशा पद्धतीने फॉरेन ट्रेडचे 3 प्रकार आहेत, इम्पोर्ट, एक्सपोर्ट अँड इंटरपोर्ट. सो आतापर्यंत आपण पाहत होतो क्लासिफिकेशन ऑफ ट्रेड. कॉमर्सचे जे 2 ब्रॉड कॅटेगरीज पडतात, एक होती ट्रेड आणि एक होती ऑक्झिलरीज टू ट्रेड. त्या ट्रेडचं क्लासिफिकेशन आपलं डिस्कस करून कंप्लीट झालेलं आहे. ट्रेडचे 2 कॅटेगरीज पडतात, होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. होम ट्रेडच्या परत 2 कॅटेगरीज पडतात, होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. अँड फॉरेन ट्रेडच्या 3 कॅटेगरी पडतात आणि फॉरेन ट्रेडच्या 3 कॅटेगरीज पडतात, इम्पोर्ट, एक्सपोर्ट अँड इंटरपोर्ट. आता जो दुसरा कॉमर्स पार्ट आहे, दॅट इज ऑक्झिलरीज टू ट्रेड, व्यापार पूरक सेवा. ट्रेड करण्यासाठी ज्या काही सेवा सुविधा लागतात, मला वस्तू लोकांना विकायच्या आहेत, पण मला विकायच्या आहेत म्हणून त्या लगेच होणार नाहीयेत ना. समजा मी मोबाईलचा विक्रेता आहे आणि मला लोकांना वस्तू विकायच्या आहेत, आय एम डुईंग रिटेल ट्रेड. ओके, हा रिटेल ट्रेड, एक वस्तू मी लोकांना विकतोय. पण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग करणारा कुठंतरी ते युनिट आहे, ते इंडियाच्या दुसऱ्या पार्टमध्ये, तिथून त्या वस्तू मला मिळाल्या पाहिजेत, माझे पैसे त्या लोकांना गेले पाहिजेत, त्या वस्तू येताना विकत घेतल्यानंतर ते डॅमेज नको व्हायला. सो हे जे सगळं माझ्यापर्यंत वस्तू आणून देण्यासाठी ज्या काही सेवा उपयोगी पडतात, जी काही ऍक्टिव्हिटी केली जाते, त्या सगळ्यांना ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हटलं जातं. व्यापार पूरक सेवा, व्यापाराला मदत करणाऱ्या सेवा. सो आता पहिल्यांदा आपण पाहूयात व्हॉट इज मीन बाय ऑक्झिलरीज टू ट्रेड. All those activities that facilitate smooth flow of goods from manufacturing centers to the consumption centers are called aids to trade or auxiliary to trade. All those activities, not a single activity, all those activities that facilitate smooth flow of goods from manufacturing centers to the consumption center are called as auxiliaries to trade. ज्या काही सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात ज्याच्यामुळं जिथं वस्तू तयार केली जाते, मॅन्युफॅक्चरिंग सेंटर म्हटलं जातं, जिथं वस्तू तयार होते त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेंटर म्हणूया. मॅन्युफॅक्चरिंग सेंटर पासून जिथं ती वस्तू यूज केली जाते, तर कन्झम्पशन सेंटर, तिथपर्यंत वस्तू स्मूथली पोहोचवण्यासाठी ज्या काय सगळ्या ऍक्टिव्हिटीज कामी येतात, ज्या काय सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, त्याला ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हटलं जातं. ऑल दोज ऍक्टिव्हिटी दॅट फॅसिलिटेट स्मूथ फ्लो ऑफ गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग सेंटर टू कन्झम्पशन सेंटर आर कॉल्ड ऍज ऑक्झिलरीज टू ट्रेड. दीज ऍक्टिव्हिटीज प्ले सपोर्टिव्ह रोल. ह्या सपोर्ट सर्व्हिसेस देत असतात. डायरेक्ट कुठेही वस्तू तयार करत नाहीत, वस्तू विकत नाहीत, त्या फक्त सपोर्ट, तयार करण्यापासून विकणाऱ्यापर्यंत आणून द्यायच्या किंवा बाकीच्या सेफ मध्ये आणून द्यायच्या, स्टोअर करायला मदत करायची, इन्शुरन्स करायला मदत करायची, सपोर्ट सर्व्हिसेस ते सगळे देत असतात. दे हेल्प इन रिमूव्हिंग हायंड्रन्सेस विच अराइज ड्युरिंग द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. याच्यामुळे काय होतं, दे हेल्प टू रिमूव्ह हायंड्रन्सेस. हायंड्रन्सेस म्हणजे अडचणी, ऑब्स्टॅकल्स. वस्तू तयार झाल्यानंतर वस्तू कन्झ्युमर पर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होऊ शकतात, जे काही अडथळे निर्माण होऊ शकतात, ते सगळे दूर करण्याचं काम हे ऑक्झिलरीज टू ट्रेड करत असतात. दे इन्शुअर दॅट स्मूथ फ्लो बी मेंटेन फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग सेंटर टू कन्झम्पशन सेंटर. स्मूथ फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स अँड सर्व्हिसेस हे किती विना अडथळा मॅन्युफॅक्चरिंग सेंटर पासून कन्झ्युमर पर्यंत पोहोचतील याची दक्षता ह्या ऑक्झिलरीज टू ट्रेड करून घेतली जाते. सो ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे काय, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या मदत करतात, विच हेल्प्स टू फॅसिलिटेट द स्मूथ फ्लो, ज्या मदत करतात
जेणेकरून आपल्यापर्यंत वस्तू विना अडथळ्याच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट पासून कन्झ्युमर पर्यंत वस्तू विना अडथळा येण्यासाठी ज्या काय ऍक्टिव्हिटी केल्या जातात त्या सगळ्यांना ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हटलं जातं. सो आता आपण ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजे काय डिस्कस केलं. आता ऑक्झिलरीज टू ट्रेड कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या सपोर्ट सर्व्हिसेस असतात त्या सर्व्हिसेस आपण डिस्कस करणार आहोत. पहिली ऑक्झिलरीज टू ट्रेड आहे ट्रान्सपोर्ट. पहिली जी सेवा आपल्याला मदत करते वस्तू आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दॅट इज ट्रान्सपोर्ट, वाहतूक. द गुड्स आर प्रोड्युस्ड ॲट वन प्लेस बट दे आर डिमांडेड ओव्हर अ वाईड एरिया. काय होत असतं नेहमी गुड्स हे एका ठिकाणी प्रोड्यूस केले. गुड्स आर प्रोड्युस्ड ॲट अ वन प्लेस, कोणत्या तरी एका ठिकाणी वस्तू तयार केल्या जातात आणि दे आर डिमांडेड ऑल ओव्हर, सगळीकडं मोठ्या म्हणजे देशभरात म्हटलं तरी चालेल, देशाबाहेर म्हटलं तरी चालेल, तर सगळीकडे त्या वस्तूंची डिमांड होत असते. सो वस्तू एका ठिकाणी तयार होतात, त्याची मागणी मात्र देशातून किंवा देशाबाहेरून ह्या मोठ्या एरियातून येऊ शकते. सो गुड्स आर टू बी सेंड टू डिफरंट प्लेसेस वेअर दे आर डिमांडेड. सो आता मग काय करावं लागतं, जिथं वस्तू आहे तिथं तर विकणं शक्य नाहीये, कारण डिमांड सगळीकडून येते, मग तिथं त्या वस्तू पोहोचवाव्या लागतात. So goods are need to be sent to be place where from they are demanded. जिथून त्यांना वस्तूची मागणी आलेली आहे तिथं त्या वस्तू पोहोचवणं गरजेचं असतं, कारण वस्तू पोहोचवल्या नाही गेल्या तर वस्तू तयार करून काय उपयोग आहे, काहीच होणार नाही. मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटेड मुवमेंट ऑफ मॅन अँड मटेरियल फ्रॉम वन प्लेस टू अनदर. आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जी आहे, वाहतूक, ह्या गुड्स ज्या असतात त्या एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आपल्याला मदत होते. मग त्याच्यामध्ये गुड्स असू दे नाही तर पर्सन्स असू दे, मेन असू दे किंवा मटेरियल असू दे, काही वस्तू असू दे किंवा माणसं असू दे, या सगळ्यांना मदत कशाची होत असते, तर जे वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारची वाहतुकीची साधनं आहेत, ते रेल्वे असेल, रोड असेल, वॉटर कॅरियर असतील, एअर असेल, ह्या सगळ्या पद्धतीने त्या वस्तू पोहोचवल्या जातात. सो ट्रान्सपोर्ट हे वन ऑफ द मेजर सपोर्ट सर्व्हिस आहे जे ऑक्झिलरी टू ट्रेड आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ठिकाणी हव्या त्या वस्तू उपलब्ध होत असतात. नेक्स्ट, वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंग म्हणजे काय, जनरली अ प्लेस वेअर गुड्स कॅन बी स्टोर्ड फॉर फ्युचर कन्झम्पशन. अशी जागा तिथं भविष्यामध्ये वापरण्यासाठी वस्तू साठवून ठेवल्या जातात, त्याला वेअर हाऊसिंग म्हटलं जातं, ज्याला आपण गोडाऊन असं सुद्धा म्हणू शकतो, गोडाऊन्स. सो दुसरी सपोर्ट सर्व्हिस कोणती आहे, वेअर हाऊसिंग, जिथं वस्तू साठवून ठेवल्या जातात. देयर इज अ गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. नेहमी लक्षात घ्या, वस्तू तयार करण्यामध्ये आणि वापरण्यामध्ये भला मोठा गॅप असतो. या क्षणाला वस्तू तयार झालीये आणि लगेच ते पुढच्या काही तासांमध्ये वापरली गेली असं कधीच नसतं. प्रोडक्शन मध्ये आणि कन्झम्पशन मध्ये देयर इज अ ह्यूज गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन. प्रोडक्शन वस्तू तयार होण्यामध्ये आणि वस्तू वापरण्यामध्ये फार मोठा गॅप असतो. सर्टन गुड्स आर प्रोड्यूस्ड थ्रू आउट द इयर बट कन्झ्युम्ड ओनली इन अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ दॅट इयर अँड वाईस वर्सा. काही गोष्टी कशा असतात, काही गोष्टी वर्षभर तयार केल्या जातात, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग वर्षभर तयार होत असतं, मॅन्युफॅक्चरिंग सतत चालू असतं, पण वापरल्या मात्र वर्षातल्या ठराविक काळासाठी जातात. फॉर एक्झाम्पल अम्ब्रेलाज, छत्री किंवा रेनकोट्स फक्त पावसाळ्यात लागतात म्हणून पावसाळ्यात ते तयार केले जातात असं नाहीये. ते वर्षभर त्याचं प्रोडक्शन होत असतं, कारण वर्षभर प्रोडक्शन केल्यानंतर जी अचानक डिमांड क्रिएट होणार असते तरच ती फुलफिल होऊ शकते. सो रेनकोट असू द्या, छत्री असू द्या, या प्रकारच्या वस्तू असतात, त्यांचं वर्षभर उत्पादन केलं जातं, पण विक्री कधी होणार आहे, विक्री फक्त पावसाळ्यामध्येच होणार आहे. मग काय करावं लागतं, तुम्ही ज्या वस्तू तयार करताय वर्षभर त्या स्टोअर करून ठेवाव्या लागतात, आणि त्या स्टोअर कुठं होतात, त्या वेअर हाऊसमध्ये स्टोअर केल्या जातात. विक्री तर लगेच करू शकत नाही, प्रोडक्शन आता होत आहे पण विक्री बऱ्याच दिवसानंतर होणार आहे, मध्ये फार मोठा गॅप असतो. सो या मधल्या पिरियडमध्ये वस्तू स्टोअर करून ठेवल्या जातात. इन इरा ऑफ मास प्रोडक्शन स्टोरेज इनडिस्पेन्सिबल. आत्ताचा काळ कसा आहे, खूप मोठ्या प्रमाणात मास प्रोडक्शन केलं जातं, लार्ज प्रोडक्शन केलं जातं आणि
सेल कसा होणार आहे? स्टेप बाय स्टेप, नियर फ्युचरमध्ये स्टेप बाय स्टेप. एकदम जर जेवढ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं तेवढ्या प्रमाणात लगेच सेल पॉसिबल आहे का? तर नाही. मग इथं काय करावं लागतं? स्टोरेज करावं लागतं. कारण प्रोडक्शन तर होणार आहे, सेल तर नाहीये. मग तयार केलेल्या वस्तू स्टोअर करून ठेवायला लागतात आणि त्या वेअरहाऊसमध्ये केल्या जातात. वेअरहाऊस आर ऑल्सो कॉल्ड गोडाऊन्स. प्राइस इज मेंटेन ॲट अ रिझनेबल लेवल अँड देअर इज अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. वेअरहाऊसला गोडाऊन पण म्हटलं जातं. आणि वेअरहाऊसचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो की प्राइस मेंटेन ॲट अ रिझनेबल लेवल. वस्तूंची जी प्राइस असते ते रिझनेबल मेंटेन केली जाते, कारण फ्लो ठेवता येतो ना. विचार करा, जर एखादी वस्तू तुम्हाला हव्या त्या रिक्वायरमेंटमध्ये नाही मिळाली, त्याचं शॉर्टेज क्रिएट झालं. शॉर्टेज क्रिएट झालं की वस्तूची किंमत लगेच वरती 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 हाय 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 व्हायला लागते. पण आपण वर्षभर अगोदरच प्रोडक्शन करून ठेवतोय, त्या सगळ्या वस्तू स्टोअरमध्ये स्टोअर करून ठेवतोय. ते स्टोरिंग फॅसिलिटी आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे काय होतं, जशी जशी डिमांड येते तसे स्टोअर केलेल्या वस्तू काढतो, पाठवून देतो, वस्तू काढतो, पाठवून देतो. त्याच्यामुळं शॉर्टेज क्रिएटच होत नाही. शॉर्टेज क्रिएट नाही झालं तर वस्तूची किंमत वरती वरती जात नाही. सो ड्यू टू वेअरहाऊसिंग, वेअरहाऊसिंग काय होतं, प्राइस लेवल मेंटेन होते. प्राइस जास्त वरती पण जात नाही, प्राइस जास्त कमी पण होत नाही. हा वेअरहाऊसिंगचा सगळ्यात मोठा फायदा आहे. पुढची ऑक्झिलरीज टू ट्रेड आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स. There are various risks involved in the business. The goods may be destroyed while in the production process or in the transit due to accident or in storage due to fire or theft. बिझनेस करत असताना बऱ्याचशा रिस्क असतात. Whenever you do any kind of business, there are various risks attached to the business. गुड्सच उदाहरण घ्यायचं झालं तर गुड्स प्रोडक्शन करत असताना काही रिस्क असू शकते. कधी फॅक्टरीला आग लागू शकते, कधी अर्थक्वेक भूकंप येऊ शकतो. ज्या ट्रान्सपोर्ट मोड मधून आपण ट्रान्सपोर्ट करतोय त्याला ऍक्सिडेंट होऊ शकतो. ट्रक ट्रॅव्हलर मधून काय पाठवतोय त्याला ऍक्सिडेंट होतो. एअरप्लेन मधून काय पाठवलं एअरप्लेन मधून त्याला ऍक्सिडेंट झाला. ट्रेन मधून काय पाठवलं त्याला ऍक्सिडेंट झाला. ज्या वेअरहाऊस मध्ये गुड्स स्टोअर करून ठेवलेले आहेत तिथून त्या चोरीला गेल्या, त्याला आग लागली. सो देअर आर व्हेरियस रिस्क अटॅच टू द बिझनेस. आणि ह्या रिस्क कव्हर करण्याचं काम कोण करत असतं तर ते इन्शुरन्स करत असतं. द बिझनेसमॅन वुड लाईक टू कव्हर दीज रिस्क. इन्शुरन्स कंपनीज कम टू देअर रेस्क्यू. आणि ह्या सगळ्या ज्या बिझनेसशी अटॅच रिस्क आहेत त्या कमी कमी व्हाव्या असं बिझनेसमॅनला नेहमी वाटत असतं. कारण काही वस्तू चोरी झाली, आग लागली, भूकंप झाला, याच्यातून नुकसान कुणाचं होत असतं? बिझनेसमॅनचं होत असतं. आणि ते नुकसान नेहमीच कमी कमी व्हावं अशी त्याची इच्छा असते. आणि त्याच्या मदतीला कोण येतं? मग इन्शुरन्स कंपनीज येत असतात. आणि ते इन्शुरन्स कंपनीज ती रिस्क कव्हर करतात. आता रिस्क कव्हर करतात म्हणजे काय करतात तर ती रिस्क निर्माणच होत नाही का? आगच लागत नाही का? चोरीच होत नाही का? तर त्या रिस्क एकदम कम्प्लीट नाहीशा नाही होत, कमी करता येतात. त्यांची जी इंटेन्सिटी असते, त्यांची जी तीव्रता असते, त्याच्यापासून जे नुकसान होणार असतं बिझनेसमॅनचं ते कमी करता येतं. फॉर एक्झाम्पल, माझी मोबाईलची फॅक्टरी आहे, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे माझं, आणि मी तिथं लाखो मोबाईल तयार करून ठेवलेले आहेत. आणि अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. आता इन्शुरन्स कंपनीकडून मी इन्शुरन्स घेतला असेल म्हणजे ती आग लागणारच नाही का? तर आग लागणारच आहे. ती रिस्क अटॅच असतेच. कारण शॉर्ट सर्किट होऊ शकतं, कधी चोरी होऊ शकते, हे नुकसान होऊ शकतं. पण आग लागल्यामुळं माझे जे मोबाईल जळून माझं नुकसान झालं असतं ते त्या जर मोबाईलचा मी इन्शुरन्स घेतला असेल तर माझं जेवढ्याचं नुकसान झालेलं आहे त्यापैकी काही पैसे मला ती इन्शुरन्स कंपनी नक्कीच देत असते. सो माझं काय होतंय? नुकसान कमी होतंय. आय कॅनॉट कम्प्लिटली अवॉइड द रिस्क. मी रिस्क कम्प्लीट अवॉइड करू शकत नाही, बट आय एम एबल टू मिनिमाइज द रिस्क. मी त्या रिस्कचं जे प्रमाण आहे, त्या धोक्याचं जे प्रमाण आहे ती कमीत कमी ठेवू शकतो, ते नियंत्रित ठेवू शकतो. सो वेनेवर वी टेक इन्शुरन्स वी कॅनॉट अवॉइड रिस्क बट वी कीप इट ऍज मिनिमम ऍज पॉसिबल. जेव्हा जेव्हा इन्शुरन्स कंपनीकडून आपण इन्शुरन्स घेत असतो तेव्हा आपल्याला धोके टाळता येत नसतात. धोके तर निर्माण होणार आहेत, बिझनेसमध्ये धोके असतात,
पण त्या धोक्यापासून जे नुकसान होऊ शकतं ते आपण कमीत कमी ठेवू शकतो. द बिझनेसमॅन हॅज टू इन्शुअर हिज गुड्स अँड पे प्रीमियम रेग्युलरली. त्याच्यासाठी काय करावं लागतं तर इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स काढून घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी जे पैसे द्यावे लागतात त्याला प्रीमियम म्हटलं जातं. ते प्रीमियम आपल्याला रेग्युलरली द्यावा लागतो, तर आपली ही रिस्क मिनिमम राहते. सो बिझनेसमध्ये जे काही जे धोके निर्माण होऊ शकतात ते टाळण्याला कोणाची मदत होऊ शकते किंवा ते कमी करायला कोणाची मदत होऊ शकते तर इन्शुरन्स कंपनीची मदत होऊ शकतो. इन्शुरन्स काढल्यामुळे बिझनेसमॅनचे धोके लिमिटेड राहतात, त्याचं नुकसान कमी राहतं. म्हणून इन्शुरन्स इज अ ऑक्झिलरीज टू ट्रेड. व्यापाराला मदत होतीये, कारण धोका जर अपरिमित होत असता आणि सारखाच काहीतरी नुकसान होतंय तर लोकांनी व्यापार केला नसता. व्यापाराला धोके आहेत हे सगळ्यांना माहित असतं आणि ते धोके इन्शुरन्सच्या मदतीने कमी करता येतात हेही माहित असतं, म्हणून व्यापार होतोय. म्हणून इन्शुरन्स इज अ ऑक्झिलरीज टू ट्रेड. नेक्स्ट, बँकिंग. वी रिक्वायर मनी टू स्टार्ट द बिझनेस अँड टू रन इट स्मूथली. जेव्हा कधी आपल्याला बिझनेस करायचा असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते? मनी, पैसे. सुरुवातीला सुरू करण्यासाठी पैसे आवश्यक असतात. वी नीड इट ऍट अ स्टार्ट ऑर ऍट द बिगिनिंग ऑफ अ बिझनेस अँड टू रन इट स्मूथली. तुम्हाला नेहमी तो रेग्युलर स्मूथ चालवायचा असेल तरी हे पैसे आवश्यक असतात. बँक सप्लायज मनी, ऍडेक्वेट फंड्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बँक. आणि हे पैसे तुम्हाला पुरवण्याचं काम कोण करत असतं? बँक करत असतात. बँक सप्लाय अस रिक्वायर्ड फंड्स. व्याज घेतात, दे प्रोव्हाइड मनी अगेन्स्ट द इंटरेस्ट. आपल्याकडून ते व्याज घेत असतात, व्याजाच्या बदल्यात पैसे देतात, पण पैसे तर आपल्या बिझनेसला उपलब्ध होत आहेत ना. समजा बँकेच अस्तित्वात नसत्या तर आपल्याला पैसे लागणार आहेत, पण आता पैसेच नाहीयेत, कुणाकडे गेलो असतो आणि कुणाकडून घेतले असते? सगळ्यांनीच म्हटलं असतं की माझ्याकडे पैसे नाही, म्हणजे मी बिझनेस करू शकलो असतो का? नाही. पण बँक्स आपल्याकडे आहेत, त्यामुळे काय होतं, मला पैसे लागतात, कुणीच देत नाही, मी बँकेकडे जातो, बँकेला म्हणतो मला लोन द्या, बँक लोन देते, त्याच्या बदल्यात आपण इंटरेस्ट देतो. सो बँक मेड अस अवेलेबल रिक्वायर्ड फंड आणि त्याच्यामुळे बिझनेस हा नेहमी व्यवस्थित चालत असतो. त्याचबरोबर आपण बँकेतून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करतो, चेक टाकतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो. हे सगळे फंक्शन्स बँक आपल्यासाठी करत असते. त्यामुळे एक प्रकारे बँक काय करते? बँक हेल्प ट्रेडर्स टू ट्रेड इफेक्टिव्हली. ट्रेडरला मदत करत असते, त्याला पाहिजे त्यावेळेला हा फंड्स अवेलेबल करून देते, त्याला चेक्स टाकायचे असतील, त्याला फंड्स ट्रान्सफर करायचे असतील, त्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच्यामुळं त्याचे जे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहे ती स्मूथली कॅरी आउट करण्यासाठी बँकिंग ही सुद्धा महत्वाची सपोर्ट सर्व्हिस आहे, म्हणून ती ऑब्झर्वेज टू ट्रेड खाली येते. नेक्स्ट, ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंग इन अन इफेक्टिव्ह एड इन सेलिंग द गुड्स. महत्वाचे माध्यम आहे वस्तू विकण्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर ऍडव्हर्टिजमेंट. जर तुमच्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट झाली, तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे, त्याचे फीचर्स काय आहेत हे लोकांना समजलं तरच तुमचे प्रोडक्ट विकले जाणार आहेत. जर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट केली नाही, लोकांना तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे हे समजलंच नाही, तर तुमचं प्रोडक्ट विकलंच जाणार नाहीये. सो बघा, तुमचं प्रोडक्ट इफेक्टिव्हली सेल करण्यासाठी कशाची मदत होते? ऍडव्हर्टाइजमेंटची. विदाउट ऍडव्हर्टिजमेंट इट इज नॉट पॉसिबल ट्रेडर और मॅन्युफॅक्चरर टू सेल हिज गुड्स. त्याच्या वस्तू विकणं विदाउट ऍडव्हर्टाइजमेंट हे कुणालाही पॉसिबल नसतं. द प्रोड्युसर कम्युनिकेट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द गुड्स अँड सर्व्हिसेस टू क्रिएट अ स्ट्रॉंग डिझायर इन कन्झ्युमर टू बाय द प्रोडक्ट्स. इट कॅन बी कॅरीड इन डिफरंट वेज. प्रोड्युसर काय करत असतो? त्याच्या प्रोडक्टशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये टाकत असतो. प्रोड्युसर कम्युनिकेट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट हिज गुड्स अँड सर्व्हिसेस. तो काय करतो? कम्युनिकेट ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याच्या ज्या वस्तू किंवा सेवा आहेत त्याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तू नेहमी प्रोव्हाइड करत असतो त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये, जेणेकरून कन्झ्युमरला ती वस्तू घेण्याची खूप इच्छा होईल आणि कन्झ्युमर विल बाय दॅट प्रोडक्ट. सो अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंटचा उपयोग होत असतो. ऍडव्हर्टाइजमेंट हे दोन पद्धतीत करता येतात. वी कॅन डू ऍडव्हर्टाइजमेंट इन इनडोर अँड आउटडोर. इनडोर पण ऍडव्हर्टाइजमेंट करता येते,
आणि आउटडोर पण करता येते. कम्युनिकेटिंग विथ द पीपल वेन दे आर इन देअर होम्स इज कॉल्ड इनडोर ऍडव्हर्टायझिंग. जेव्हा लोक घरात असतात तेव्हा आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्याला इनडोर ऍडव्हर्टायझिंग म्हटलं जातं. टीव्ही, FM, युट्यूबवरच्या ऍड्स, फेसबुकवरच्या ऍड्स, इन्स्टावरच्या ऍड्स हे काय आहे? इनडोर ऍडव्हर्टाइजमेंटची उदाहरणं आहेत. तुम्ही घरात बसलेला असता आणि घरात बसल्या बसल्या तुम्हाला ती प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मिळते. मग आउटडोर ऍडव्हर्टायझिंग कसं केलं जातं? बॅनर्स, निऑन साइन्स, होर्डिंग्स हे जे आपण रस्त्यावरती लावलेलं पाहतो, सगळं बोर्ड्स लावलेले असतात, बॅनर्स लावलेले असतात, होर्डिंग्स लावलेले असतात, निऑन साइन्स लावलेले असतात, हे सगळं असतं आउटडोर ऍडव्हर्टायझिंग. सो ऍडव्हर्टायझिंगमुळे आपल्या वस्तूंची विक्री करायला मदत होत असते, म्हणून ऍडव्हर्टायझिंग इज ऑल्सो वन ऑफ द ऑक्झिलरीज टू ट्रेड. नेक्स्ट आहे मर्कंटाईल एजंट्स. मर्कंटाईल एजंट्स म्हणजे काय? व्यापारी मध्यस्थ. व्यापार करताना जे मध्यस्थी लोक असतात त्यांना मर्कंटाईल एजंट्स म्हटलं जातं. Customers are scattered over a very wide area. It is not possible for seller to contact the customers. बघा, आपण बघितलं की वस्तू एका ठिकाणी तयार होते आणि वाईड एरियामध्ये ती वस्तू विकली जाते. देशात संपूर्ण देशामध्ये विकली जाऊ शकते किंवा देशाच्या बाहेर विकली जाऊ शकते. सो अशा वेळेला त्या सेलरला एवढ्या मोठ्या दूर पसरलेल्या भागामध्ये कस्टमरशी संपर्क साधणं कठीण होते. इट बिकम इम्पॉसिबल टू कॉन्टॅक्ट एव्हरी बायर. शक्य होत नसतं, कारण दे आर स्कॅटर्ड. ते पूर्णपणे विखुरलेले, पसरलेले असतात. सो एवढ्या दूरवर पसरलेल्या सगळ्या कस्टमरशी प्रोड्युसरला किंवा सेलरला कॉन्टॅक्ट करणं कठीण होतं. अशा वेळेला दिस डिफिकल्टी इज सॉल्व्ड बाय मर्कंटाईल एजंट. अशा वेळेला हे जे व्यापारी मध्यस्थ असतात, एजंट्स असतात, ते मदत करतात. ते कसे मदत करतात? तर ते प्रोड्युसर सेलरच्या बिहाफवरती कस्टमर्सला गुड्स विकतात. ते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात आणि गुड्स विकून देतात. दे ब्रिज द गॅप बिटवीन बायर अँड सेलर. ते काय करतात? ते दुवा बनतात. बायर अँड सेलर मधला ते दुवा बनतात. दे ब्रिज द गॅप बिटवीन बायर अँड सेलर. ब्रोकर्स, इस्टेट एजंट्स आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ मर्कंटाईल एजंट्स. आपण बघतो, आपल्याला घर भाड्याने द्यायचं असेल, जागा विकायची असेल तर इस्टेट एजंट्स असतात, ब्रोकर्स असतात. ही लोक काय आहेत? These all persons are mercantile agent. ते मध्यस्थ असतात. ते काय करतात? कस्टमर आणि सेलर यांचा मेळ घडवून आणतात आणि ती वस्तू विकायला मदत करतात. सो अशा प्रकारे मर्कंटाईल एजंट्समुळे सुद्धा मॅन्युफॅक्चरर पासून कन्झ्युमर पर्यंत वस्तू पोहोचायला मदत होत असते. त्यामुळे ते सुद्धा ऑक्झिलरी टू ट्रेड आहेत. लास्ट ऑक्झिलरी टू ट्रेड, कम्युनिकेशन. In today's world there is information explosion. The information has to be communicated. आता कसं झालेलं आहे? इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झाल्यासारखं झालेलं आहे. नुसती सगळीकडे इन्फॉर्मेशन. फार मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन आहे आणि ती सगळ्यांकडे पोचवावी लागते. जर योग्य प्रमाणात योग्य वेळी योग्य इन्फॉर्मेशन नाही मिळाली तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. There is a need of communication facilitating the trader, producer and consumer to exchange information with another. आणि या सगळ्या इन्फॉर्मेशनमुळे प्रोड्युसर असू द्या, ट्रेडर असू द्या, कन्झ्युमर असू द्या, एकमेकांना इन्फॉर्मेशन कम्युनिकेट करणं हे महत्वाचं होऊन बसलेलं आहे. कारण इन्फॉर्मेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे की कधी कधी त्याच्यामुळे चुकीची इन्फॉर्मेशन जाण्याची शक्यता असते. सो योग्य वेळी योग्य इन्फॉर्मेशन प्रोड्युसरकडून, ट्रेडरकडून कन्झ्युमरकडे जाणं अपेक्षित असतं किंवा कन्झ्युमरकडून प्रोड्युसर किंवा ट्रेडरकडे जाणं अपेक्षित असतं, जेणेकरून ट्रेड व्यवस्थितरित्या होऊ शकेल. व्हेरियस मीन्स ऑफ कम्युनिकेशन सच एज सेल फोन्स, पोस्टल सर्व्हिसेस, ईमेल्स आर मेड अवेलेबल. आणि ही इन्फॉर्मेशन पोहोचण्यासाठीच व्हेरियस मीन्स ऑफ कम्युनिकेशन आपल्याकडे अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. सेलफोन्स आहेत, पोस्टल सर्व्हिसेस आहेत, कुरिअर्स आहेत, ईमेल्स आहेत. या सगळ्या माध्यमातून आपण आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. सो अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये बिझनेस ऍक्टिव्हिटीचा दुसरा पार्ट आहे कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय आणि कॉमर्सचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने होतं ते आपण डिस्कस केलं. होपफुली तुमचे सगळे डाऊट्स रिझॉल्व्ह झाले असतील. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.